धन्यवाद। UCN TV न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आज शहरात दुर्दैवी घटना घडलेली आहे। महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी असलेले अमोल जाधव वय वर्ष 27 यांचा मुकुंदवाडी येथील अनधिकृत बॅनर काढताना विजेचा करंट लागून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे व दुसरा कर्मचारी रवी रेडलॉन सिग्मा हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार घेत आहे। UCN TV न्यूजने काही दिवसापूर्वी अनधिकृत लावलेल्या बॅनर संदर्भात बातमी केली होती। आज झालेल्या या दुर्दैवी मृत्यूमुळे काही प्रश्न निर्माण होतात। पहिला प्रश्न म्हणजे शासनाचा स्पष्ट निर्णय आणि मनपा आयुक्त यांचा आदेश होता की बॅनर लावण्यापूर्वी मनपाची परवानगी घ्यावी। असे असताना बॅनर लावण्याची परवानगी घेतली होती का व ज्यांनी बॅनर छापले त्यांनी ते बॅनरची परवानगी बघितली होती का? दुसरा प्रश्न निर्माण होतो, हे काम सफाई कर्मचाऱ्यांचे आहे का? तिसरा प्रश्न, मनपा इलेक्ट्रिक डिपार्टमेंटचा माणूस सोबत होता का? चौथा प्रश्न निर्माण होतो, मनपा कर्मचारी सोबत सेफ्टी टूल व इक्विपमेंट होते का? पाचवा आणि शेवटचा प्रश्न असा निर्माण होतो, ज्या अधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांना बॅनर काढण्यासाठी पाठवले होते त्यांची चौकशी होऊन गुन्हे दाखल होणार आहे का? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। आपण पहा पुढील बातमीमध्ये। छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहरामध्ये आज एक दुःखद घटना घडलेली आहे। महानगरपालिकेचे जे सफाई कर्मचारी आहेत अमोल जाधव वय 27 यांचं दुर्दैवी निधन झालेलं आहे। तसेच रवी रिडलॉन हे जखमी झालेले आहेत। पूर्ण प्रकरण असं आहे की शहरामध्ये जे अनधिकृत बॅनर लावले होते ते बॅनर काढण्याची मोहीम सुरू असताना अमोल जाधव, रवी रेडलॉन व त्यांचे कर्मचारी मुकुंदवाडी या भागामध्ये अनधिकृत बॅनर काढत होते। त्या दरम्यान त्या जो अमोल जाधव आहे याला इलेक्ट्रिक करंट लागला व तो मृत्युमुखी पडलेला आहे। त्याची डेड बॉडी छोटी घाटी म्हणून चिखलदऱ्यामध्ये शासकीय रुग्णालयात तिथे आहेत। तसेच रवी रेडलॉन हा जखमी झालेला आहे। याला सिग्मा या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले। त्याची तब्येत सध्या तरी कमिशनर जे आपले वाहुल साहेब आहे का असिस्टंट कमिशनर त्यांनी सांगितलं की तब्येत आता सध्या बरी आहे। परंतु यामध्ये बघण्यासारखं असं आहे की जेव्हा अनधिकृत बॅनर लागतात तेव्हा ते काढण्याची जिम्मेदारी ही अतिक्रमण विभागाची असते आणि अतिक्रमण विभाग असला त्यांच्यासोबत महानगरपालिकेने इलेक्ट्रिक डिपार्टमेंटच्या लोकांना द्यायला पाहिजे, जेणेकरून डीपी बंद करता येईल व त्याच्यामध्ये प्रवाह वाहतो विजेचा तो थांबला पाहिजे। परंतु आज हा एक दुर्दैवी घटना घडलेली आहे। याच्यामध्ये नेत्यांचं म्हणणं असं आहे किंवा त्यांचे जे नातेवाईक यांचं म्हणणं असं आहे की ते जो वारलेला आहे त्याला लागून 6 महिने फक्त झालेले आहेत, त्याचा त्याला मोबदला मिळाला पाहिजे। त्याच्या आणि विशेष म्हणजे त्यांची मागणी अशी आहे तर जे आपल्या महाराष्ट्राचे आयुक्त आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे व त्याच्या बदल्यात त्याला पूर्ण जे मोबदला आहे हा मिळाला पाहिजे। हे आपण बघूया, याच्यामध्ये असे दुर्दैवी घटना शहरामध्ये घडलेल्या आहेत। आपण आता बघूया याला न्याय मिळतं का नाही मिळतं। आपण पाहत राहा UCN TV न्यूज। हे बघा, दरवेळेस औरंगाबाद महानगरपालिका छत्रपती संभाजीनगरच्या आयुक्ताचा आदेश असतो की शहर विद्रुपीकरण होत आहे आणि पोस्टर काढा। पोस्टर काढण्याचं काम हे काही सफाई कामगाराचं नाही। त्यांना कोणत्याच सुरक्षा किट नाहीये, काही यंत्रणा नसताना सफाई कामगाराला धौस मारतात, तुम्हाला सस्पेंड करू म्हणतात आणि पोस्टर काढायला लावतात। वरती ज्या मारुती मंदिरापाशी हा पोस्टर लावलेलं होतं शिवजयंतीचं, आमच्या 2 कर्मचाऱ्यांना सांगितलं, तसे 3 कर्मचारी होते, 2 कर्मचाऱ्यांना सांगितलं पोस्टर काढायला। एक कर्मचारी वर गेला आणि एक खाली धरत होता, तर विजेचा धक्का लागून हा कर्मचारी जागीच मृत्यू पावला। त्याचं नाव आहे अमोल दिनकर जाधव, त्याचं वय आहे 27 वर्ष।
याला कर्मचारी हा परमनंट लागून वर्ष सुद्धा झालेलं नाही. आणि दुसरा कर्मचारी रवी रणधीर रिडलॉन हा गांधीनगरचा रहिवासी आहे आणि अमोल दिनकर जाधव हा मुकुंदवाडीचा रहिवासी आहे. दरवेळेस प्रशासन या सफाई कामगारांना कोणतं काम करावं कोणतं नाही करावं याची त्यांना काही हे नाही आहे. कोणतंही काम अर्जंट सांगतात आणि तुम्हाला सस्पेंड करू म्हणतात. सस्पेंड करायच्या धाकाने आज एकाचा जीव गमावलेला आहे. हा सफाई कामगार आत्ताच लागलेला आहे, 26 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याचा जीव गेला. आमची बहुजन शक्ती कामगार संघटनेच्या वतीने आम्ही आयुक्तावर 302चा गुन्हा दाखल करावा असे आम्ही मागणी करतोय. तोपर्यंत आम्ही ही मावता हलवणार नाही या ठिकाणाहून. जोपर्यंत आयुक्तावर महानगरपालिकेवर 302चा गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून मावता हलू देणार नाही. सर मनपाचा आता इथंच आहे ना, मर्चुरीमध्ये आहे. सर मनपाचा इलेक्ट्रिक डिपार्टमेंट असतानाही ते सोबत नव्हते की यांच्यासोबत नव्हते का ते? मनपाचे कोणते इलेक्ट्रिक डिपार्टमेंटचे लोक यांच्या सोबत नसतात. तर ज्या वेळेस वरून बडगा येतो पोस्टर काढा शहर खराब होत आहे तर सफाई कामगार हा पहिला दिसतो गरीब माणूस, त्याला पोस्टर काढायला सांगतात. इकडे कार्यकर्ते शिवाय देतात ज्यांचे पोस्टर काढले ते, आणि इकडं अधिकारी म्हणतात तुम्हाला सस्पेंड करू. या दोन्हीच्या याच्यामध्ये आज एका कर्मचाऱ्याचा जीव गेलेला आहे. याची खूप मोठी जबाबदारी आहे. हा 25-26 वर्षाचा मुलगा आहे, याच्या 2 मुली आहे लहान लहान. याचं कसं होईल आता कुटुंबाचं? याला कोणी भाऊ नाही कोण नाही, फक्त एक बायको आहे आणि एक आई आहे त्याला. सिनेमा हॉस्पिटलला जे कर्मचाऱ्याला एकदम ती चर्चा बरोबर आहे. प्राथमिक दृष्ट्या ठेकेदारानं त्यांना तिथं नेलंय. महापालिकेत काय चालतं काय नाही चालत याचं मला चांगलं आकलन आहे, कारण मी स्वतः महापालिकेत होतो ॲज ए ज्युनियर इंजिनियर. आणि त्यामुळे महापालिकेत कोण कोणाला हुकूम देईल सांगता येत नाही. आणि असा हुकूम दिला गेला, तो गेला. त्यानं ते बॅनर काढलं आणि काढल्याच्या नंतर त्याने ते असं केलं तर ते वर ओढलं गेलं आणि त्याचा करंट लागला आणि तो तिथंच गेला आणि त्याचा दुसरा साथीदार आहे तो जखमी झालेला आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आमची आयुक्ताकडे अशी मागणी आहे आणि विरोधी पक्षनेते त्याच पद्धतीनं महापौर साहेब यांना अशी मागणी आहे की पहिली गोष्ट की त्याचं कुटुंब अत्यंत दरिद्री आहे, गरीब आहे. पहिल्यानं त्याला इस्टॅब्लिश केलं गेलं पाहिजे. त्याच्या मिसेसला, त्याची मिसेस 12वी पास आहे. त्याच्यानंतर तिचं टायपिंग अमकं ढमकं हे काय जे असेल त्या अटी शर्ती आम्ही मान्य करू. आमची आपले आयुक्त साहेबांना विनंती आहे की त्यांनी हे सगळी गोष्टी अत्यंत बारकाईनं ध्यानात घ्याव्यात आणि त्याला ताबडतोब आताच्या आत्ता कॉम्पेन्सेशन देण्यात यावं. किती देतात काय देतात ते त्यांनी ठरवावं, परंतु ते कुटुंब वाऱ्यावर जाता कामा नये. आणि जर ते तसं जात असेल तर मग आम्ही मात्र मैदानात उतरल्याशिवाय राहणार नाही, ही अशी माझी मागणी. अशी माहिती मिळते सिंगमा हॉस्पिटल मध्ये जे कर्मचारी दाखल केलेले आहे त्या हॉस्पिटलवाल्याने त्याचे उपचार थांबवलेले आहे. ते म्हणतात पैसे भरा त्याच्यानंतर उपचार करतायत अशी माहिती. पण यांनी त्याची माहिती घेऊन आणि त्याच्यावर उपाय शोधावेत ना, यांना सांगावेत नाही ना, तो तुम्ही करा म्हणून. महानगरपालिकेचे मुख्य उपचार त्याचे थांबवले अशी माहिती मिळते. नाही, मग यांनी थांबू देऊ नयेत ना ते. संघटनाकडून काय दखल घेण्यात आली? काय भारतीय दलित पॅंथरच्या वतीनं आम्ही पूर्णपणे त्या कुटुंबाच्या पाठीशी आहोत आणि महापालिकेचं प्रशासन जे आहे त्यांना आम्ही सातत्यानं प्रश्न विचारत राहू जोपर्यंत त्याच्या कुटुंबाला इस्टॅब्लिश केले जात नाही तोपर्यंत. सर एक मिनिट, इलेक्ट्रिकचा डिपार्टमेंटचा कोणी कर्मचारी त्याच्या सोबत नव्हता का? नाही, कोणीच नव्हता. मी म्हणतो की पहिली गोष्ट की सगळ्यात प्राथमिक दृष्टिकोनातून हे तुमच्या लक्षात येईल की त्या मंडळीला, परमनंट मंडळीला तिथं पाठवण्याची काही गरज नाही आहे. त्यांच्यासाठी स्वतंत्र एक युनिट आहे अतिक्रमणाचं, त्यांनी ते जाऊन करायला पाहिजे होतं. यांनी परमनंट माणसं तिथं पाठवली आणि त्या माणसांचं अशा पद्धतीनं विल्हेवाट लावून टाकली. तर ही तर महापालिकेची चूक आहे ना. आणि महापालिकेला जर त्यांच्या आई वडिलांनी म्हटलं की महापालिकेवर खुनाचा गुन्हा दाखल करा, काय चूक आहे त्यांची? कारण तुम्ही तो माणूस क्वालिफाईड नसताना तिथं पाठवलंय. तो साफसफाई मधला माणूस आहे. तर त्याच्या अगोदर अनेक चुका झालेल्या महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून.
कुठतरी हे जी चूक आहे, मोठी चूक महानगरपालिकेकडून तुमच्या वार्डामध्ये झाली असं वाटतं. प्रत्येक वेळेस महापालिकेच्या अशा चूक होतात त्यावेळेस नाही का इथले अधिकारी असं प्रशासन हे फक्त प्रकरण दाबण्याचं काम करतात. जेवढ्यापुरतं जेवढं येतात तेवढं तिथपर्यंत प्रकरण दाबलं जातं. आज जी घटना घडली, आज वयाच्या 29व्या वर्षी हा 29 वर्षाचा मुलगा आहे, त्याला छोटे छोटे 2 लहान मुलं आहेत. त्या ठिकाणी त्यांचं कामच नाही. त्या ठिकाणी ते साफसफाई कर्मचारी आहेत, त्यांना वरती ते बॅनर काढायचा अधिकारच नाही त्यांना कोणत्या संबंधित अधिकाऱ्यांना त्यांना ते सांगितलं होतं, कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं का आयुक्तांना सांगितलं. ही चौकशी करून आमची सरळ मागणी आहे, वंचित बहुजन आघाडीवर सर्वांचीच मागणी आहे की त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. काय असं निष्काळजीपणामुळे आज एक 29 वर्षाचा मुलगा गेलाय, त्या ठिकाणी एक मुलगा तिला ऍडमिट आहेत आणि आज मला तुमच्या माध्यमातून माहिती मिळते की त्याचा इलाज थांबवण्यात आलाय. म्हणजे हा किती निष्काळजीपणा म्हणा. म्हणजे तोही गेल्यानंतर तुम्ही त्याचा उपचार करणार आहात का? हे आज मला तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळालं का ते जो तिला सिरियस आहे त्याच्यावर उपचार थांबलेत. म्हणजे हा शासनाचा निष्काळजीपणा म्हणता येणार नाही त्याला. जेव्हा जेव्हा अशी घटना घडली तेव्हा पोलीस प्रशासन असेल किंवा महानगरपालिका प्रशासन किंवा त्यांचे काही दलाल असतील ते समोर येतात आणि प्रत्येक वेळेस हे असे प्रकरण दाबण्याचं काम करतात. आमचं म्हणणं हेच आहे, त्या परिवाराला त्या जे मुलगा दगावलाय त्या परिवाराला नाही का त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांच्या मुलगी आहे, त्यांची मिसेस आहे, त्यांना नोकरी मिळाली पाहिजे, त्यांना कंपल्सेशन मिळालं पाहिजे आणि त्वरित हे जे संबंधित अधिकारी असतील, जे आरोपी असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. नसता आम्ही रस्त्यावरची लढाई आम्ही पहिल्या लढत आलो आणि ह्या वेळेस लढू आणि यांनी जर गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही डेड बॉडी घेऊन सरळ सांगतो महानगरपालिका आयुक्ताच्या कार्यालयासमोर त्या ठिकाणी बॉडी घेऊन आम्ही जन आंदोलन त्या ठिकाणी उभा करू. हो, तुम्ही इकडे नेहमी तुम्ही महानगरपालिकेमध्ये कर्मचारी होता, आता नगरसेवक झाला, नेमकं काय